नमस्कार. कल्पनाच किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आज मी तुमच्याबरोबर पंचामृत ही टिपिकल महाराष्ट्रीयन रेसिपी शेअर करणार आहे. पण आज मी व्हिडिओमध्ये पाठारे प्रभू लग्नामध्ये जे मिळते पंचामृत, ती रेसिपी शेअर करणार आहे. ती जरा वेगळी आहे बाकीच्या पंचामृतापेक्षा. ठीक आहे. आमचे इन्ग्रेडियंट्स थोडे वेगळे आहेत, त्याचा रंग आणि स्वाद वेगळा आहे. तर चला आपण पाहूया त्याचं साहित्य काय लागते ते. इथे आम्ही ड्रायफ्रुट्स घेतलेत, खारीक, जर्दाळू वगैरे. नंतर इकडे सुकं खोबरं, तीळ, चण्याची डाळ, सुकी मिरची आणि ते गूळ, चिंच, हळद आणि मेथी दाणे. आता पहिला आपण तो मसाला आहे ना, तो करून घेऊया आपण. इथे मी तेल ठेवलं मी पॅनमध्ये, त्याच्यात चण्याची डाळ घेतली मी. चण्याची डाळ आपण चांगली ती तळून घेऊया. त्याचबरोबर आपण लाल सुक्या मिरच्या घालूया. 2च सुक्या मिरच्या घेतल्या, 2 मी लाल. तर ही पंचामृत चांगलं तिखट पण होते हा. इकडे तीळ घेतले मी, खोबरं घेतले. आता तुम्ही हे जसं परतून त्याचा रंग ब्राऊन कलर होईल ना, त्याप्रमाणे तुमचं पंचामृताचा रंग येणार. ओके. तर एकदम जाळून टाकू नका हे. चांगल्या बऱ्यापैकी ब्राऊन करा हा, फक्त जाळू नका. आता हा मी मिक्सरमधून बारीक करून ठेवते. ठीक आहे. आता ते काढलं मी पॅनमधून. त्याच पॅनमध्ये मी तेल घेतलं परत. आणि आता मी ते ड्रायफ्रुट्स मी दाखवलं ना तुम्हाला, तर आता ते करते मी. आता ते मेथीचे दाणे घातलेत मी तेलामध्ये. चांगले ते तळून झाले दाणे की मग हिंग घालते आणि हिरव्या मिरच्या. म्हणजे ना हे एकदम गोड तिखट असं होते पंचामृत. तर हिरव्या मिरच्या पण मी 2 घेतल्या तिकडे. तर तुम्हाला अजून तिखट हवं असेल तर तुम्ही जास्त मिरच्या घेऊ शकता तिकडे. आता हे चांगलं मिरच्या आणखीन मेथी चांगलं परतून घ्यायचं, म्हणजे पंचामृतामध्ये जो तिखटपणा येईल चांगला. आणि आता जे मी मगाशी ड्रायफ्रुट्स दाखवले होते ना, म्हणजे खारीक, मग काजू, मग जर्दाळू आणि किसमिस, हे आता आपण चांगले तळून घ्यायचे. आता आपण हे सगळे तळून घेतो, ते आपल्याला नरम व्हायला पाहिजेत. म्हणून आपण त्याच्यामध्ये एक अर्धा कप पाणी घालून ते शिजवूया. पाणी घातल्यावर त्याच्यामध्ये मी हळद घालते थोडी, आणि मीठ चवीनुसार. आता हे सगळं पाणी आटेपर्यंत किंवा ते चांगले तुमचे ड्रायफ्रुट्स नरम होईपर्यंत घ्यायचे. इथे मी जायफळ थोडासा किसून घेतलाय. तुम्ही वेलची पण घालू शकतात, 1 खात. आता इकडे मी बघू शकता, तिकडे चांगलं आता सुकून गेले ते सगळे ते दाणे सगळे शिजलेत. मी चेक केलं, ते काजू वगैरे नरम झालेत. खारीक जी सुकी होती ना, ती पण छान नरम झाले. आता मी मगाशी खोबरं आणखीन तिळाचा मी मसाला केला होता ना, तर तो आता घालते मिक्सरमधून काढल्या. आणि ह्या बरोबर आमचा पाठ्यागोबू सांबार मसाला घालते मी. पाठ्यागोबू सांबार मसाल्याच्या ऐवजी मी पहिला अख्खे मसाले घालते, म्हणजे दगडफूल आणि लवंग, दालचिनी आणि जे भरपूर भरपूर आहेत. पण त्याच्याने ना आपल्या घरी पण आपण एवढं ठेवत नाही ते सगळे मसाले. तर म्हणून मी हा सांबार मसाला वापरते, म्हणजे आपल्याला पंचामृत पटकन करता येईल. आता मी ते चिंच भिजत ठेवली होती पाण्यातून, ते चिंचेचं मी पल्प घालते. जसं तिखट आहे तसं ते आंबट पण व्हायला पाहिजे पंचामृत. आता चिंच घातली म्हणजे गूळ येतोच पाठोपाठ, तर गूळ घालूया आपण. आता हे सगळं मिक्स करून एकजीव करूया. जरा गूळ मी बारीक खिसून घातलं असता ना, तर पटकन झालं असतं. पण मी तसेच घातले ते मोठे पीसेस, म्हणून थोडा आपल्याला इथे परतवायला लागणार आहे. हां, काही हरकत नाही. मी आता ते झाकण ठेवते आणि त्याला एक उकळ देते मी. हे थोडंसं राहिलेलं चिंचेचं पाणी घेतलं मी.
माझी ह्या पंचामृत गरम हे चांगले जास्त झालेत, काजू आणि खारीक वगैरे ते तुम्ही कमी करू शकता. त्याच्यावर काय हे नाही, काय मापाचं काय प्रमाण नाही याच्यामध्ये. मसाला तो चांगला झाला पाहिजे, टेस्टी एकदम. हं? आता इथे मी झाकण लावून ते एक उकळ दिली, मी दाखवली. आता बघा इकडे छान रंग बदललाय आणि आपलं हे पंचामृत तयार झालेलं आहे. आम्ही हे पाठार बघू लग्नामध्ये पंचामृत ताटामध्ये असतेच. त्याच्यावर आपल्या आमच्याकडे पूजा असेल, आता चंपाषष्ठी आले तर आम्हाला पूजेसाठी आम्हाला हे पंचामृताचं ताटामध्ये पाहिजे असतं. आणि ह्याचं शेल्फ लाईफ चांगलं आहे. तुम्ही चांगले 10 दिवस हे पंचामृत मी बाटलीमध्ये भरून ठेवू शकता. झालं आता गूळ विरघळला की आपलं पंचामृत तयार झालेलं आहे. लग्नामध्ये वगैरे ना हे ड्रायफ्रुट्स कमी असतात आणि ते मसाला जास्त असतो. हे आपण आता मी घरासाठी करते ना, म्हणून मी एकदम जेनरस होती विथ ड्रायफ्रुट्स. ठीक आहे. वाव, एकदम तयार झालंय आपलं पंचामृत. एवढं टेस्टी होते ना. साधं जेवण असेल तरी तुम्हाला आवडेल. वरण भात तूप आणि त्याच्यात पंचामृत बाजूला. हा हा हा, यू मस्ट ट्राय, आणि तुम्हाला नक्की आवडेल हे. आणि राहते पण ना तुम्हाला, म्हणजे ताटामध्ये बाटलीमध्ये भरून ठेवलं तर चांगलं एखाद आठवडा राहतो हे पंचामृत. तर नक्की करून बघा हे. आता हे माझं पंचामृत तयार झालेलं आहे. ते थंड होईपर्यंत आपल्याला थांबायला लागेल. आपण गरम गरम नाही भरू शकत. आणि काचेच्या बरणीत किंवा काचेच्या डब्यातच भरा. इट इज सेफ आणि म्हणजे टेस्टमध्ये बदल नाही होणार. बघा, हा हा हा, काही यम्मी तोंडाला पाणी सुटेल असं दिसते ते. तिथे मी काचेचा माझ्याकडे डबा आहे, त्याच्यामध्ये मी आता पंचामृत भरून ठेवते. माझं पुस्तक तुम्हाला ऑनलाईन नोशन प्रेसवर मिळू शकते. तुम्ही आउट ऑफ इंडिया असेल तरी हे मिळू शकेल तुम्हाला. आणि आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईबचं बटन प्रेस करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.